मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर मात्र हात जोडत मुंडेंचा राजीनाम्यावर बोलण्यास नकार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक, मुंडे कोकाटेसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित। अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद, पक्षबांधणीचा आढावा घेणार। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही, याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद, राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टी सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार, ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडचा पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही, गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा, वहाळ, बामणडोंगरी, उलवे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवरती मुंबई हायकोर्टाचा निर्णय। प्रशासनानं बाजारभावानुसार भरपाई न देताच भूसंपादन केल्याचा रहिवाशांचा दावा। भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावरती 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी, तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स। चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आता पाकिस्तान नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार। भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानं सामना दुबईतच खेळवला जाणार।